पालकांनो, मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्नशील असता. पण काही काही वेळेला मुलांना जर योग्य सवयी किंवा योग्य प्रकारची बंधनं घातली नाहीत, शिस्त लावली नाही, नियम पाळायला लावले नाहीत, तर मग मुलं मोठी झाल्यानंतर विशेषतः टीनेजमध्ये आल्यानंतर मुलांच्या वर्तनाचे खूप गंभीर प्रश्न आईवडिलांना सतवायला लागतात आणि मग अशा वेळेला प्रोफेशनल मदत किंवा काउन्सिलिंग घ्यावं लागतं. याकरता मुलांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावण्याची गरज आहे. याच्याकरता काही बाउंड्रीज आखणं, काही मर्यादा आखणं गरजेचं आहे. मुलांनी चुकीचं वागू नये किंवा त्यांच्या चुकीच्या वागण्याला प्रतिबंध करण्यासाठी नियम तयार करून त्यांना ते पाळायला लावणं, बाउंड्रीज आखणं, जबाबदाऱ्या टाकणं, हे खरं म्हणजे त्यांच्या या चुकीच्या वागण्याला असणारे अँटीडॉट्स आहेत. मुलांना जो आपला मालकी हक्क वाटतो तर त्यांनी तशी जबाबदारीही घ्यायला हवी, याची जाणीव आपल्याला मुलांना द्यायलाच पाहिजे. टीनेजर मुलांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्यांचं जर सोशल मीडियावर अकाउंट नसेल तर जणू काही आयुष्यच संपलेलं आहे असं त्यांना वाटायला लागतं. किंवा एखाद्या कॉन्सर्टला जाता आलं नाही, तिथे फार काळ थांबता आलं नाही, ओव्हरनाईट राहता आलं नाही, फॅशनेबल कपडे घालता आले नाहीत. त्यांना असं वाटतं की जणू काही आयुष्यामधला सगळा आनंदच संपलेला आहे. आणि या गोष्टींसाठी परवानगी मिळावी म्हणून ते तुमच्या मागे लागतात, स्वतःची बाजूसुद्धा मांडतात. आणि जर त्यांना असं लक्षात आलं की आपल्या या बोलण्याचा काहीही उपयोग होत नाही आहे, की मग ते मुद्दाम तुम्हाला टाकून बोलतात किंवा इमोशनल ब्लॅकमेल करतात. खरं म्हणजे आतापर्यंत पालक म्हणून तुम्ही मुलांना चांगलेच संस्कार दिलेले असतात, पण या वयामध्ये मात्र या मुलांना जगात टिकण्यासाठी तयार करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. म्हणून पालकांनो, अशा वेळेला जर तुम्ही मुलांना नाही म्हटलं असेल तर परत हो म्हणू नका. तुमच्या म्हणण्यावर ठाम राहा, खंबीर राहा. मुलं तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतील, मुद्दाम तुमच्या मनाला लागेल असं बोचतील, पण तरीही थोडंसं प्रेमाने पण ग्रेसफुली तुमच्या मुलांना मर्यादा पाळायलाच लावा. काही नियम हे त्या वयामध्ये मुलांना कदाचित पटणार नाही. त्यांना आपले आईवडील मग विलन वाटायला लागतात. तुम्हाला असं वाटतं की इतर मुलं सगळं करतायत तर मग आपल्या मुलाला आपण का दुखवावं. पण एखादी गोष्ट, जसं की आपल्याला हे कळत असतं की मुलाने पार्टीसाठी मागितलेली परवानगी ही योग्य नाही आहे आणि तुम्ही त्याला नाही म्हटलं असेल तर परत हो म्हणू नका. कारण आपल्याला अमुक अमुक गोष्टीसाठी या बाउंड्रीज दिलेल्या आहेत, याच्या बाहेर आपण जायचं नाही आहे. कारण तुम्हाला तुमच्या मुलांचं कल्याण जितकं समजतं, हित कशात आहे हे समजतं, भलं कशात आहे हे समजतं, तर मग तुम्ही पालक या नात्याने जो निर्णय घेत आहात, त्यांच्या चांगल्या सवयींकरता जी शिस्त लावत आहात, जी बंधनं घालत आहात, ज्या मर्यादा पाळायला लावत आहात, त्या अति योग्यच आहेत. मुलांच्या भावनांमध्ये वाहून जाऊ नका. प्रेमामुळे काहीतरी चुकीचे निर्णय घेऊ नका किंवा चुकीचे पायंडे पाडू नका. जगामध्ये मुलांना खुणावणाऱ्या अनेक गोष्टी आज आहेत. आपण किती किती गोष्टीपासून वाचवणार आहोत हे आपल्याला ठाऊक नाही, पण निदान काही मर्यादा आपण घालून दिल्या तर मुलांचं आयुष्य किमान सुरक्षित राहील. तुमचं मूल या जगामध्ये सुरक्षित राहील. आणि यापुढची स्टेप अशी आहे पालकांनो, 24 तास काय आपण त्यांच्यासाठी अवेलेबल नसणार आहोत. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीला आणि गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागणार आहे. अमुक एखादी गोष्ट घडली किंवा असा प्रसंग आला किंवा अशी एखादी काही चॅलेंजेस किंवा आव्हानं आली तर तुम्हाला काय करायचं याबाबत मुलांशी तुम्ही जरूर चर्चा करा. की अशी गोष्ट घडली तर तुम्ही स्वतः निर्णय घ्यायचे आहेत का, की आईवडिलांना समजायला हवं आहे, की आईवडिलांची मदत हवी आहे. आणि पालकांनो, ह्या बाउंड्रीज आखण्याची खूप गरज आहे आजच्या काळामध्ये. त्यामुळे तुम्ही काहीही चुकीचं करत नाही आहे. आपल्या मुलाला सुरक्षित ठेवणं, चुकीच्या गोष्टींपासून वाचवणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडायलाच हवं आहे. धन्यवाद.